तर मंडळी असं नाही हां, आधीपासून बघा. तर मंडळी नमस्कार. मृदुला होम किचनमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वात आधी तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे होळी, तर आपल्या मराठी सणामध्ये एक पूर्वीची म्हण आहे की होळी रे होळी आणि पुरणाची पोळी. तर आज आपण मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतोय, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ते सर्वात आधी डाळ आहे ती कुकरला लावून घेणार आहे. डाळ मी 2 तास आधी छान अशी भिजत ठेवली होती, बघू शकता मस्त भिजली आहे. स्वच्छ धुवून चांगल्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची, म्हणजे शिजायला ती पटकन शिजते आणि पुरण आपलं अगदी लोण्यासारखं मऊ लुसलुशीत बनून तयार होतं. ज्या पाण्यामध्ये आपण हिला भिजत ठेवली होती ना, त्या पाण्यासकटच आपल्याला याला कुकरमध्ये ॲड करायचं आहे. सोबतच जराशी हळद आणि जरासं तेल घालून आपल्याला याच्या शिट्या करून घ्यायच्या आहेत 4. छान असं डाळीला शिजू द्यायचं, मग पुरण आहे ते पटकन शिजतं आणि गाळायलाही अवघड जात नाही. कुकर होतंय तोपर्यंत सर्वात आधी मी एक गोष्ट करून घेतली होती, ती म्हणजे अर्धी वाटी दुधामध्ये 1 चमचा रवा भिजत ठेवला होता. अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळून बघा, अगदी एंडपर्यंत आपल्या पोळ्या आहेत ना त्या मऊ लुसलुशीत राहतात. आता इथे पीठ मळण्यासाठी मी 1 कप मैदा आणि 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही रेशो घेऊ शकता किंवा पूर्ण गव्हाच्या पिठाची पोळी केलात ना तरी चालेल. पूर्ण गव्हाच्या पिठाची पोळीसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर पिठामध्ये मी हळद मीठ घातलंय, छान ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेतलेत आणि जरासं पाणी घालून जे आपण मिश्रण भिजत ठेवलं होतं रवा आणि दुधाचं, ते पिठामध्ये घालून याला छान असं मळून घेणार आहे. एक साईडला कुकरच्या शिट्यासुद्धा होत आहेत, म्हणजे आपली डाळ ही शिजते आणि आपलं पीठही मळून होतं आहे. अगदी छान जरा जरा पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. पोळीचं पीठ आहे हे चपातीपेक्षा बऱ्यापैकी सैल असतं साधारण या पद्धतीने. आता लास्टला इथे मी तेल घालते. तेल आधी घातलं ना तर तेलाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे तेल कधीही लास्टला घालायचं आणि छान 5 ते 6 मिनटं याला मळून ना कोणत्याही कॉटनच्या कपड्याने किंवा बाऊलने तुम्ही याला झाकून 15 मिनटासाठी रेस्ट देऊ शकता. इकडे कुकरही आपला झाला होता. छान असा शांत झाला की आपल्याला ओपन करून बघायचं आहे आणि डाळ आहे ती शिजली का एकदा चेक करायची. मी ते डाळीमध्ये पाणी खूप कमी घातलं होतं, कारण मी ते येळवण्याची आमटी करणार नाही आहे यावेळी. तुम्हाला जर ती कटाची आमटी करायची असेल ना तर डाळीमध्ये पाणी जास्त घाला. मी ते मसुरीला मोड आणून घेतले होते. मोड आलेल्या मसुरीची वाटपाची आमटी चवीला खरंच खूप छान होते, तर आज मी ती बनवणार आहे. आणि सोबतच बटाट्याची भाजी मस्त होते. हिरवी जी मिरची असते ना त्यामध्ये ही बटाट्याची भाजी बनवते, न उकडता डायरेक्ट फोडणी टाकून. सोबतच मी बाकीची तयारीही करून घेतली, म्हणजे इलायची वगैरे कुटून घेतलेली आहे एका साईडला. बाकीचा स्वयंपाक माझा झाला आहे, तर चला पुरण तयार करायला घेऊया. तर पुरण तयार करायला घेताना जी डाळ आहे ना ती व्यवस्थित गाळून झाली की एका भांड्यामध्ये ॲड करायची आणि डाळी एवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे. हे प्रमाण आपण सेम घेतलं ना की पुरण अगदी योग्य चवीचं तयार होतं. आणि 1 चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये कधीही जरासं मीठ घातलं ना की पदार्थाला एकदम छान चव येते. आता आपल्याला याला बारीक गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे. जसं आपण याला परतत जाऊ ना गूळ विरघळतो, मिश्रण पूर्ण पातळ होतं. ते मिश्रण पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे गुळामध्ये छान अशी डाळ अजून शिजली जाते आणि पुरणाला मस्त चव येते. सोबतच वेलची जी आपण कुटून ठेवली होती ना त्याची पावडरसुद्धा मी याच्यामध्ये घातले आणि चेक करण्यासाठी चमचा आहे तो पुरणामध्ये रुतवून बघायचा. तो असा छान स्टेबल राहिला की आपलं पुरण झालं आहे समजायचं. गॅस बंद केला आणि पुरण गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जसं पुरण गरम असतं ना पटपट वाटलं जातं. तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर किंवा अशा प्रकारची माझ्यासारखी चाळण असेल ना तर तुम्ही हे पुरण वाटून घेऊ शकता. जर डाळ व्यवस्थित शिजली असेल ना तर पुरण वाटायला काही फारसा वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये माझं पुरण वाटून झालं होतं आणि बघू शकता किती मस्त सॉफ्ट असं पुरण आपलं तयार झालं आहे. सगळं पुरण आहे ना ते मी व्यवस्थित गोळा करून एका पातेल्यामध्ये काढून ठेवलं आहे, म्हणजे असंच ओपन ठेवायचं नाही, तर ते ड्राय होतं आणि पोळी आहे ती लाटताना फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे पीठ असू दे किंवा पुरण झाकूनच ठेवायचं आहे. आता आपल्याला एक महत्त्वाची स्टेप करायची आहे, ती म्हणजे पीठ आहे ते पुन्हा मळून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान स्मूथ लोण्यासारखं तयार झालं आहे. जसं आपण स्ट्रेच करू ना तसं ते अगदी मस्त ताणलं जातं. जरासं तुपाचा हात लावून मी पुन्हा मिनिटभर याला छान असं मळून घेतलं आणि याचे गोळे तयार करून घेणार आहे. कधीही पोळी करताना पुरणाचे आणि पिठाचे जेव्हा आपण गोळे तयार करून घेतो ना
तेव्हा लाटताना अगदी सोपं होऊन जातं. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, अगदी इझी वाटेल तुम्हाला. तर सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत मी आणि तसेच सेम आपल्याला पुरणाचे गोळेही तयार करायचे आहेत. हलका हलका तुपाचा हात लावायचा, म्हणजे पोळी आहे ना त्याला वास छान येतो. आणि पुरण बघू शकता किती सॉफ्ट तयार झाले, अगदी एका हाताने त्याचे गोळे तयार झाले होते. सगळी व्यवस्थित तयारी झाल्यानंतर मी तुम्हाला एक दाखवते. पुरणाचा आणि पिठाचा दोन्ही गोळे एकसारखे असले पाहिजेत, तरच ती पोळी आहे ती अशी भरून गच्च मस्त लागते. नाहीतर मग पीठ पीठ खाल्ल्यासारखं वाटतं. त्यामुळे पुरण आहे ते भरपूर घ्यायचं, जितकं कणिक आहे तितकंच. आता आपल्याला कणकेची व्यवस्थित अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. वरची पाती थोडीशी पातळ आणि मधला भाग थोडासा जाड ठेवून याची पाती तयार करून घ्यायची आहे. आणि खाली जरासं तूप लावून घ्यायचं, म्हणजे पोळी अगदी टम्म फुगते. आता पुरणाचा गोळा आहे तो सेंटरला ठेवून हलक्या हाताने प्रेस करत वरच्या साईडनं जे पीठ आहे ते असं छान असं गोळा करत घ्यायचं आहे, जसं आपण मोदक वळतो ना अगदी तसं. आणि वरच्या साईडला सगळं पीठ एकत्र गोळा केल्यानंतर चिमटीच्या साहाय्याने याला मस्त असं पॅक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पॅक करायचं, म्हणजे पुरण आहे ते लाटताना बाहेर येत नाही. आता बघू शकता हातामध्ये हलका घोळवल्यानंतर आपला पुरण भरून असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. सुक्या पिठामध्ये घोळवून याला लाटून घ्या, किंवा तुम्ही तेलावरती लाटणार असाल ना तरी लाटू शकता, अगदी तुमची मर्जी. मी ते सुक्या पिठावरतीच लाटून घेते. लाटताना मात्र हलक्या हाताने जरासं थापून घ्यायचं, थालीपीठ थापतो तसं, आणि मगच लाटणं लावायचं, म्हणजे पुरण आहे ते सगळ्या साईडला छान असं स्प्रेड होतं. बघू शकता अगदी हलक्या हाताने लाटते मी. आणि जर आपलं पीठ मस्त मळलं गेलं असेल ना तर इझिली अशी पोळी आहे ती सरकली जाते, अजिबात फाटत नाही आणि एकसारखी अशी लाटली जाते. आणि लाटताना अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती आलटून पालटून लाटायची नाही आहे, एकसारखीच लाटायची आहे. आणि कडा आहेत शक्य तितक्या बारीक लाटायच्या. कडा जर जाड लाटल्या ना तर खाताना मजा येत नाही, एकदम अशी जाड जाड जाणवते ती कडा. त्यामुळे शक्यतो कडा आहे ती पातळ लाटा आणि हलक्या हाताने लाटायचं आहे. मस्त आपली अशी ही पोळी लाटून झालेली आहे. जसं जसं आपण लाटू ना तसं आतील पुरण आहे ते दिसायला लागतं आहे, म्हणजे आपण पुरण किती भरपूर भरलं आहे हे इथेच समजतं. आणि पुरण हे जास्त असलं ना तरच पोळी खायला मजा येते. आपली पोळी मस्त अशी लाटून झालेली आहे. आता आपण हिला भाजून घेऊया. तवा आहे तो मी आधीच तापत ठेवला होता. तवा चांगला तापला की गॅस बारीक करायचा आणि मग पोळी भाजून घ्यायची. आधी सुरुवातीला आपल्याला जरासं तूप लावून घ्यायचं आहे. पहिली पोळी भाजताना सारखं लावायची गरज नाही. आणि पोळी व्यवस्थित तव्यावर टाकली ना की जराशी वाट बघायची, हलके हलके बुडबुडे येतात पोळीला, मगच पोळी परतायची. पटकन परतायची गडबड केली ना तर ती व्यवस्थित भाजली जात नाही. बघू शकता हलके हलके बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहेत. आणि तवा चांगला तापला असेल ना त्या मस्त अशा पोळ्या भाजून होतात एकसारख्या. छान असे बुडबुडे आले की आपल्याला पोळी परतायची. परतल्यानंतर बघू शकता आपसुकच ती फुगायला लागते, आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे. वरून मस्त तूप लावून घ्यायचे, मी चमच्याने लावते म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने लागलं जातं. तूप आहे ते वितळून घ्यायचं, म्हणजे पोळीला लावायला सोपं होऊन जातं. आणि खालची साईड छान भाजली की आपल्याला पुन्हा पलटून घ्यायचं आहे. आणि दुसरी साईड ही आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. छान पीठ भाजणं गरजेचं आहे, जर कच्चं राहिलं ना तर पोळी वातड होते. छान अशी भाजणं गरजेचं आहे. दोन्ही साईडनं छान असं तूप लावून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं. बऱ्याच अशा पुरणपोळीच्या व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तरीसुद्धा या व्हिडिओमध्ये खूप बारकाई सांगते आहे, कारण आधीचे व्हिडिओ ज्यांना मिस झालेत, हा व्हिडिओ जे पहिल्यांदा बघताय आणि ज्याला पोळी करताना खूप प्रॉब्लेम येतो ना त्याला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. फर्स्ट टाईममध्ये आपली पोळी बनवून तयार होते. बघू शकता सगळ्या पोळ्या आपल्या मस्त फुगलेल्या आहेत. सगळ्या पोळ्या बनून तयार झालेल्या आहेत आपल्या. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पिठामध्ये थोडासा रवा घालून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. सोबतच मी ते थोडे पापड आहेत ते सुद्धा तळून घेतलेत. पापडाशिवाय पुरणपोळीची थाळी थोडी अधुरीच वाटते हो ना. तर आता इथे सगळा स्वयंपाक झाला होता, मी नैवेद्य लावून घेते. मी दूध ठेवलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही गुळवणी केलात तरी चालेल. दुधामध्ये जराशी साखर आणि तूप घालून छान असं मिक्स करून घेतलं आहे. सोबतच तळून घेतलेले पापड, आपण तयार केलेली आमटी, भात, आणि भातावरती मी थोडंसं दही घातलं आहे. तुम्ही जर वरण केला असेल तर वरण घातलात तरी चालेल. आणि सोबतच मी बटाट्याची भाजी केली होती, सिंपल साधी अशी.
आणि आपण तयार केलेल्या मऊ लुसलुशीत लोण्यासारख्या ह्या पुरणपोळ्या आणि सोबत वरती तुपाची धार आपला मस्त असा नैवेद्याचं ताट लावून झालेलं आहे. आता मी देवाला नैवेद्य दाखवला आहे. आपली जी शेगडी आहे तिलाही पुजलं आहे, सोबतच तुळशीलाही पूजून आलेली आहे मी. आपली इथं घरातली सगळी पूजा व्यवस्थित झालेली आहे. आता मी होळीसाठी नैवेद्य तयार करून खाली घेऊन जाणार आहे. आम्ही सगळे मिळून सोसायटीमध्ये खूप छान होळी साजरी करतो. त्यातील काही क्लिप आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेत, तुम्ही नक्की बघा. खूप छान एन्जॉय केलं जातं. चला तर खालचे काही क्लिप बघूया. हा पण तिने सेकंड